धान खरीदारी और बोनस की मांग को लेकर कांग्रेस ने आक्रामक रुख अपना लिया है। विधायक नाना पटोले और सांसद प्रशांत पटोले की अगुवाई में कांग्रेस कार्यकर्ताओं ने वैनगंगा नदी में उतरकर जल समाधि आंदोलन किया। इस दौरान उन्होंने सरकार पर किसानों को धोखा देने का आरोप भी लगाया। भंडारा गोंदिया जिले के धान खरीदी में आ रही अड़चनों को दूर करने और बोनस देने की मांग कर रहे हैं। किसानों की इस मांग को लेकर कांग्रेस ने शुक्रवार को आक्रामक रुख अपनाते हुए जोरदार आंदोलन किया। कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले और सांसद प्रशांत पटोले की अगुवाई में कांग्रेस कार्यकर्ताओं ने वैनगंगा नदी में उतरकर जल समाधि आंदोलन किया। सभी ने वैनगंगा नदी के पात्र में उतरकर सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। आंदोलनकारियों ने सरकार पर किसानों की अनदेखी करने का आरोप लगाते हुए तत्काल मांगे पूरी करने की मांग की। इस दौरान नाना पटोले ने सरकार पर तीखा हमला बोलते हुए कहा कि किसानों के साथ अन्याय बर्दाश्त नहीं किया जाएगा। आपण पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये जवळपास रोज 10 शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहतोय। त्याच्यात महिला शेतकरी सुद्धा आहे। केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारचं चुकीचं धोरण आणि राज्यातल्या फडणवीसच्या भाजपच्या सरकारचं धोरण हे सरकार विरोधी आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। आम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी होत आहे। काँग्रेस कमिटीच्या वतीने हा मोर्चा होते आहे। यामध्ये आमच्याकडे धान पिकते, धानाला लिमिट देऊन व्यापाऱ्यांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचं पाप केंद्रातल्या आणि राज्याच्या भाजपच्या सरकारने केलेला आहे आणि त्याचा परिणाम आम्ही भोगतोय। त्यामुळे शेतकरी पावसाळ्यात पिकवलेल्या धानाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत। तो धान मोजला गेला नाही। आता उन्हाळीचा धान आला, त्याची चिंता वेगळी आहे। मक्याचा प्रश्न आहे। काँग्रेसच्या काळात या सगळ्या व्यवस्थेला कुठली लिमिट नव्हती। शेतकऱ्यांनी पिकवलेला एकूण एक दाना घेतला जात होता। पण भाजपचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं गेलं आणि त्याचप्रमाणे महागाईचा उच्चांक ज्या पद्धतीने वाढलेला आहे त्याचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांना भोगावा लागतोय।